श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी. सकाळ सकाळी मस्तपैकी अद्रकचा चहा पिला आणि आज आई आल्या आहेत त्याच्यामुळं काय कामाचा लोड पडला नाही, त्यामुळे पटपट काम आवरले आणि नंतर आम्ही गेलो होतो. माझ्या नंदेचं आता लग्न झालं आहे, त्यांच्या नवऱ्यासाठी गिफ्ट आणायला, पण ते काय आम्हाला भेटलं नाही. सर्व इथं लहान मुलांचेच होते, जे होतं ते तर त्यांच्याकडं होतं, त्याच्यामुळं आम्ही खूप सारे दुकान फिरलो आणि त्यांना काही आवडलं नाही. त्याच्यामुळे नंतर म्हणलं जाऊ द्या, तुमचं गिफ्ट घ्यायचं कॅन्सल, आता आपण काहीतरी खाऊयात. बाहेर गेलो म्हणजे काहीतरी खाल्लंच पाहिजे, असा तर माझा नियम आहे. म्हणजे आम्ही पटकन काहीतरी खाल्लं. तर आपण जागी होती, आईकडे सोडून आलो होतो तिला. मग येता येता तिथं एक स्टॉल लागला आहे बेडमध्येच, तिथं बघितलं ज्या आवश्यक गोष्टी होत्या ज्या नव्हत्या घरात त्या घेतल्या, जास्त काही घेतलं नाही. तेवढं प्रदर्शन पाहिलं आणि घरी निघून आलो. तर दुर्वा मस्तपैकी खेळत होती ना, आम्ही आल्या होतं, तिला जास्तच खेळायला उत्साह आला होता. मग तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली. आता बाहेरचे तर काम झालेले आहेत, मग आता फक्त घरातले काम राहिलेत. मेन म्हणजे दुर्वाचे फ्रॉक जे आपल्याला शिवायचे आहेत त्याच्यावर रुक्माई असं फॅब्रिक पेंटिंग करायचं आहे, तर त्याच्या तयारीमध्ये लागले. तर एवढा वेळ गेला त्या तयारीमध्ये की पार 4-5 बरोबर 5 वाजले होते. नंतर चहा पाणी केलं आणि दुर्वाला मस्तपैकी बाहेर खेळायला सोडून दिलं. लेकरांपाशी ती विठ्ठल विठ्ठल करत खेळत बसली होती. नंतर स्वयंपाक करून घेतला आणि नंतर एवढे मोठे कपडे बिफोर प्रेग्नेन्सीमधले म्हणजे होते, तर ते नीट लावायचे होते, जे येत नव्हते ते मी एकीकडे बाजूला काढले आणि तेवढं पाय तो आवरून घेतला. ते बापरे एवढे मोठे पडले होते की बस. तर असा होता माझा आजचा दिवस. तर माझे मिनी ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.